इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 8 चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार. चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार. आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 8.1 सोडवणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. आपण या व्हिडिओमध्ये चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे. सेकंड, चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे. 3, चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन रचना करणे. 4, चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन दिले असता चौकोनाची रचना करणे. सो या घटकांवर आधारित आपण चौकोनांची रचना करणार आहोत. सराव संच 8.1. सराव संच 8.1. खालील मापे दिली असता चौकोनांच्या रचना करा. रचना करा म्हणजे आपल्याला या ठिकाणी चौकोनाची आकृती काढायची आहे. या माहितीवरून चौकोनाची आकृती आपल्याला काढायची आहे किंवा चौकोनाची रचना करायची आहे. चौकोन MORE मध्ये लेंथ MO बरोबर MO ची लांबी किती आहे 5.8 सेमी. OR ची लांबी लेंथ OR बरोबर 4.4 सेमी म्हणजेच OR ची लांबी बरोबर 4.4 सेमी. मापकोन M बरोबर 58 अंश. मापकोन O बरोबर 105 अंश आणि मापकोन R बरोबर 90 अंश. या ठिकाणी काय दिलंय 3 कोनांची मापे दिलेली आहेत. 3 काय दिले आपल्याला 3 कोन आणि 2 बाजू. 2 बाजू आणि 3 कोन म्हणजे या प्रकारचे. सॉरी हा तिसरा 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन रचना करणे. या ठिकाणी 3 कोनांची मापे दिली आहेत आणि 2 बाजूंची लांबी दिली आहे. यावरून आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे. प्रथम काय करा एक कच्ची आकृती काढून घ्या. चौकोन कोणता आहे MORE. ओके, या ठिकाणी बघा MO किती आहे 5.8 सेमी. OR किती आहे 4.4 सेमी. कोण O बरोबर 105 अंश. कोण R बरोबर 90 अंश. कोण M बरोबर 58 अंश. ही झाली आपली कच्ची आकृती. आता या कच्च्या आकृतीवरून आपण काय करूया पक्की आकृती काढूया. प्रथम काय करूया OR बरोबर 4.4 सेमी. आपण रेषाखंड OR किती लांबीचा काढणार आहे 4.4 सेमी. या ठिकाणी आपण रेषाखंड OR 4.4 सेमी लांबीचा काढणार आहोत. शून्य ते 4.4. 4 नंतर 4 रेषा. 4.4 सेमीचा आपण रेषाखंड OR काढलेला आहे. आता R किती आहे 90. या कोण R किती मापाचा काढायचा आपल्याला 90 मापाचा काढायचा आहे. कोणत्या ठिकाणी या ठिकाणी टिक करून घ्या. कोण R बरोबर 90 आपण या ठिकाणी हा डॉट केलेला आहे. आता हा काय करूया R आणि हा डॉट जोडून घेऊया. कोण R आपण 90 मापाचा काढलाय तर कोण O किती आहे 105 मापाचा आहे. या ठिकाणी आपण बरोबर जुळवून घेणार 105. आता कोणत्या बाजूने मोजणार या बाजूने की या बाजूने तर या बाजूने. कोणत्या बाजूला रेषा आहे तर या बाजूला. मग या बाजूने ज्या बाजूला रेषा आहे किंवा ज्या बाजूला रेषाखंड आहे त्या बाजूने 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 100च्या पुढची 5वी रेषा काय झाली 105. या बाजूने मोजलात तर 105 कुठे जाईल या बाजूला जाईल. कळलं तर रॉंग होईल. 105 थोडा विशाल कोण असेल. ज्या बाजूला रेषाखंड आहे त्या बाजूने 0, 10, 20, 30 मोजत जा. 80
90, 100 आणि 100च्या नंतर 5वी रेषा. त्या ठिकाणी काय कराय, खून करा किंवा टिंब द्या. मी या ठिकाणी हा डॉट केलेला आहे. आता हा डॉट आणि हा ओ काय करणार आहे, मी जोडणार आहे. कोण ओ किती मापाचा काढलाय, 105 अंशाचा काढलाय. कोण आर बरोबर 90 अंशाचा. आता ओ एम किती लांबी आहे, ओ एम ची लांबी आहे 5.8. सो कंपास मध्ये आपण काय करणार आहे, 5.8 मोजून घेणार आहे. 5.8 तुम्ही या प्रकारे काय करा, मोजून घ्या. हा 0 आणि 5 नंतर 8वी रेषा. मी कंपास मध्ये 5.8 मोजून घेतलेले आहे. 0 आणि 5 नंतर 8वी रेषा म्हणजे 5.8. आता ही 5.8 मोजून घेतल्यानंतर कंपासचं लोखंडी टोक ओ वर ठेवा. बिंदू ओ वर ठेवल्यानंतर या किरणावरती असं या प्रकारे हा कंस मारा. ज्या ठिकाणी हा कंस या किरणाला छेदतो तो बिंदू कोणता आहे, एम. आता आपल्याला हा एम किती मापाचा काढायचा आहे, 58 मापाचा. पुन्हा हा कोन मापक घ्या. पुन्हा आहे बरोबर एम वर ठेवा. एम वर ठेवलेला आहे. आता किती, 58. कोणत्या बाजूने मोजणार, या बाजूने की या बाजूने, तर या बाजूने. या बाजूला रेषा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50. 50 नंतर किती रेषा, 8वी रेषा. ही 5वी, 6वी, 7वी नंतर 8वी रेषा आपण त्या ठिकाणी काय करणार, या प्रकारे मी मार्क केलाय. आता एम आणि हा बिंदू काय करा, जोडा. बिंदू एम, हा एम शिरोबिंदू एम आणि हा आपण बिंदू जोडल्यानंतर ती रेषा या समजा हा जो किरण काढलाय त्या किरणाला या ठिकाणी छेदते. ज्या ठिकाणी छेदते तो बिंदू म्हणजे आपला कोणता आहे, ई बिंदू. हा कोण किती मापाचा आहे, 58 अंशाचा आहे. ओके. ओ एम किती लांबीचे आहे, 5.8. ओ एम 5.8. कोण ओ 105. कोण आर बरोबर 90 आणि कोण एम बरोबर 58. सो या प्रकारे आपण या चौकोनाची रचना केलेली आहे. आता आपण उदाहरण दुसरे सोडवूया. उदाहरण दुसरे, चौकोन DEFG असा काढा की लेंथ डी ची लांबी बरोबर 4.5 सेमी, लेंथ EF ची लांबी बरोबर 6.5 सेमी, लेंथ DG बरोबर 5.5 सेमी, लेंथ DF बरोबर 7.2 सेमी, लेंथ EG बरोबर 7.8 सेमी. प्रथम या दिलेल्या माहितीवरून आपण काय करूया, चौकोन दिलेल्या माहितीवरून आपण काय करूया, चौकोन DEFG म्हणजे प्रथम आपण कच्ची आकृती काढून घेऊया, नंतर त्यावरून पक्की आकृती काढून घेऊया. आपण कच्ची आकृती काढलेली आहे. चौकोन कोणता आहे, DEF आणि G. DE लांबी किती आहे, 4.5 सेमी. EF ची लांबी 6.5 सेमी. FG DG 5.5 सेमी. DF म्हणजे हा कर्ण दिलाय आणि EG हा कर्ण, म्हणजे दोन कर्णांची लांबी आपल्याला दिलेली आहे. नंतर काय सांगितलंय, DF म्हणजे हा कर्ण, EG म्हणजे हा दुसरा कर्ण, या दोन कर्णांची लांबी दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला 3 बाजूंची लांबी दिलेली आहे आणि 2 कर्णांची लांबी दिलेली आहे. या ठिकाणी 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे. हा दुसरा घटक, 3 बाजू आणि 2 कर्णांची लांबी दिलेली असता चौकोनांची रचना करणे. आता या कच्च्या आकृतीवरून, ही आहे कच्ची आकृती. आता या कच्च्या आकृतीवरून आपण काय करूया, पक्की आकृती. प्रथम काय करूया, EF किती लांबी आहे, 6.5. सो EF ची लांबी किती घेऊया, 6.5. EF बरोबर 6.5. आपण EF बरोबर 6.5 सेमी लांबीची हा EF रेषाखंड काढलाय. नंतर
ईडी किती लांबी आहे? ईडीची लांबी 4.5, म्हणजेच कंपासमध्ये आपण 4.5 मोजून घेणार. 4.5 आपल्याला काय करावं लागेल? मोजून घ्यावे लागेल. मी कंपासमध्ये हे अंतर किती घेतले? 4.5 मोजून घेतलेले आहे. ई वरती लोखंडी टोक ठेवणार आणि या बाजूला एक कंस मारणार. आता आपल्याला हा डी बिंदू शोधायचा आहे. ई डी अंतर किती आहे? 4.5. हा आपण कंस मारलेला आहे. आता हा कर्ण एफ डी किती लांबीचा आहे? 7.2. नंतर कंपासमध्ये पुन्हा 7.2 लांबीचं अंतर मोजून घ्या. मी 7.2 हे मोजून घेतलेलं आहे. आता कोणत्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवणार? एफ वरती. सो एफ वरती लोखंडी टोक ठेवलाय. जो पहिला जो कंस मारलेला आहे त्या कंसाला काय करा? छेदा. हा छेदल्यानंतर दोन्ही कंस एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू कोणता आहे? डी. हा बिंदू झाला डी. त्यानंतर डीई आणि डीएफ काय करा? जोडून घ्या. या प्रकारे हा आपला त्रिकोण तयार झाला. कोणत्या काय आपण ई एफ काढल्यानंतर हा डी बिंदू शोधला. आता आपल्याला जी बिंदू शोधायचा आहे त्यासाठी काय करावं लागेल? इजी किती आहे? 7.8. कंपासमध्ये इजी 7.8 मोजून घ्या. कंपासमध्ये काय करा? 7.8 मोजून घ्या. 7.8 अंतर आपण मोजून घेतलेलं आहे. कोणतं अंतर आहे 7.8? तर इजी. आपल्याला ई हा बिंदू माहिती आहे. मग ई वरती लोखंडी टोक ठेवा आणि या बाजूला काय करा? या प्रकारे हा कंस मारा. आता आपल्याला कोणती लांबी दिली आहे? तर डी जी दिली आहे. किती आहे ती? 5.5. मग पुन्हा कंपासने 5.5 मोजून घ्या. 5.5 कोणतं अंतर मोजून घेतले? डी जी. मग कोणत्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवणार? डी वरती. डी वर ठेवल्यानंतर हा जो पहिला कंस मारलेला आहे त्या कंसाला काय करणार? आपण यात छेदणार. दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदले आहेत तो बिंदू म्हणजे आपला कोणता आहे? जी. आता रेख डीजी आणि रेख जीएफ काढा किंवा डीजी आणि जीएफ जोडा. या प्रकारे आपण चौकोन DEFG ची रचना केलेली आहे. ही चौकोन रचना केल्यानंतर ही लांबी लिहायला विसरू नका. डी किती आहे? 4.5 सेमी. EF 6.5 सेमी. EF EG 7.8 सेमी. DF 7.2 सेमी आणि DG 5.5 सेमी. यानंतर आपण उदाहरण तिसरे सोडवू. उदाहरण तिसरे. चौकोन ABCD मध्ये लेंथ AB बरोबर 6.4 सेमी. AB ची लांबी किती आहे? 6.4 सेमी. लेंथ BC बरोबर 4.8 सेमी. मापकोन A बरोबर 70 अंश. मापकोन B बरोबर 50 अंश. मापकोन C बरोबर 140. प्रथम काय करूया? दिलेल्या माहितीवरून कच्ची आकृती काढूया. चौकोन कोणता आहे? ABCD. पण या माहितीवरून काय करूया? एक कच्ची आकृती काढू. ही आपण कच्ची आकृती काढलेली आहे. कच्च्या आकृतीमध्ये मापे सर्व अंदाजाने घ्यायची असतात. ही 6.4 सेमी असेलच असं नाही. BC 4.8 असेलच असं नाही. त्यापेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल. हे कोण सुद्धा अंदाजाने 140 म्हणजे थोडा विशाल कोण म्हणून या प्रकारे मी काढलाय. हे कोण किती आहे? 70. ही झाली कच्ची आकृती. पक्क्या आकृतीमध्ये काढताना बरोबर परफेक्ट मापे घेऊनच ती पक्की आकृती काढायची आहे. प्रथम कोणती बाजू काढूया आपण? BC. किती लांबीची आहे? 4.8. प्रथम आपण 4.8 सेमीची लांबी काय करूया? कोणती रेख काढूया? रेख BC. 4.8 शून्य नंतर 4 हा शून्य पासून 4 नंतर कितवी रेषा? 8वी रेषा. म्हणजेच काय? आपण प्रथम काय करूया? रेख BC 4.8 सेमीचा. 4.8 सेमीचा रेख BC काढलाय. नंतर कोन B किती आहे? 50 अंश आणि कोन C किती आहे? 140. प्रथम कोन B काढूया आपण. B बरोबर 50. B आता या बाजूला रेषा काढलाय. 0, 10, 20, 30, 40, 50 या ठिकाणी येते. या ठिकाणी खूण केली. प्रथम काय करा? हा B आणि हा बिंदू काय करा? जोडून घ्या. म्हणजे यामधून एक किरण काढा. कोन B चे माप किती आहे?
50 अंश. आता कोण सी किती आहे 140 अंश. 140 या बाजूला रेषाखंड आहे म्हणजे या बाजूने 0 10 20 30 मोजत चला. 70 80 90 100 110 120 140 या ठिकाणी हा 140चा कोण येतो. हा टिंब दिलाय. आता सी आणि हा काय करा हा बिंदू काय करा जोडून घ्या. यामधून एक किरण काढा. कोण सी आपण किती मापाचा काढलाय 140 अंशाचा. नंतर एबीची लांबी किती आहे 6.4 सेमी. तर कंपासने 6.4 सेमीचं अंतर मोजून घ्या. प्रथम काय करा आपल्याला हा बी बिंदू शोधायचा आहे. तो बी पासून किती अंतरावर आहे 6.4 सेमी अंतरावर. 6.4 कंपासने मोजून घ्या. मी 6.4 अंतर मोजून घेतलेलं आहे. मोजल्यानंतर हा लोखंडी टोक कोणत्या बिंदूवर ठेवणार तर बी वरती. बी वर ठेवा आणि हा जो पहिला किरण काढलाय त्या किरणावर काय करा या प्रकारे हा कंस मारा. ज्या ठिकाणी हा कंस छेदलाय त्या ठिकाणी कोणता बिंदू असेल तर बिंदू ए. हे अंतर किती आहे 6.4 सेमी. नंतर हा कोण ए किती आहे 70 अंश. कोण मापक घ्या बरोबर आहे. या ठिकाणी जिथे कंस छेदलेला आहे त्या ठिकाणी किती मापाचा कोण काढतोय आपण 70. कोणत्या बाजूला रेषा या बाजूला. या बाजूला रेषा असल्यामुळे काय होणार इथे 0 या बाजूला मग 0 10 20 30 40 50 60 आणि 70. ज्या ठिकाणी 70 आहे त्या ठिकाणी काय करा पेन्सिलने खूण करा. खूण केलेला आहे. नंतर ए आणि हा बिंदू काय करा जोडा. या प्रकारे हा ए आणि हा बिंदू आपण जोडलेला आहे. कोण ए किती मापाचा आहे तर कोण ए 70 अंशाचा आहे. ज्या ठिकाणी हे दोन्ही किरण एकमेकांना छेदलेले आहेत तो बिंदू कोणता आहे डी. अशा प्रकारे आपण कोणता चौकोन काढलाय चौकोन ए बी सी डी ची रचना केलेली आहे. चौकोन ए बी सी डी कळलंय. आता उदाहरण 4 सोडवूया. उदाहरण 4 चौकोन एल एम एन ओ काढा. एल एम बरोबर लेंथ एल ओ बरोबर 6 सेमी. हे दोन्ही एल एम आणि एल ओ दोन्ही सारख्याच आहेत किती आहे 6 सेमीचे आहेत. ओ एन बरोबर एल एम बरोबर 4.5 सेमी. ओ एन आणि एल एम ची लांबी सारखीच आहे 4.5 सेमीची. ओ एम बरोबर 7.5 सेमी. ओ एम ची लांबी किती आहे 7.5 सेमी. प्रथम काय करूया आपण एक कच्ची आकृती काढूया. आपण या माहितीवरून ही कच्ची आकृती काढलेली आहे. चौकोन एल एम एन ओ मध्ये एल एम बरोबर 6 सेमी. एम एन बरोबर 4.5 सेमी. नंतर ओ एन बरोबर 4.5 सेमी. एल ओ बरोबर 6 सेमी आणि ओ एम बरोबर 7.5 सेमी. या माहितीवरून आपण काय केलंय कच्ची आकृती. आता या कच्च्या आकृतीवरून आपण काय करूया पक्की आकृती. म्हणजे प्रथम आपल्याला काय काढावं लागेल तर बाजू एम एन बरोबर किती आहे 4.5 सेमी. मग एक आपण एम एन 4.5 सेमीची प्रथम आपण काढून घेऊ. किती आहे 4.5 सेमी. आपण एम एन काढले. एम एन बरोबर 4.5 सेमी लांबीचा रेख एम एन काढलेला आहे. नंतर पहिल्यांदा आपल्याला काय दिलंय एल आपण काढू शकत नाही कारण का हा ओ या ठिकाणी आहे. प्रथम आपण काय करूया हा ओ बिंदू शोधूया. हा ओ बिंदू शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा ओ एन किती आहे 4.5 सेमी लांबीची. नंतर एम ओ किती आहे 7.5 सेमीची. आपण पहिल्यांदा काय करूया हा एन ओ किती आहे 4.5 सेमी. म्हणजेच काय करावं लागेल 4.5 सेमीचं अंतर मोजून घेऊन एन वर ठेवून या ठिकाणी हा कंस मारावा लागेल. नंतर हा एम ओ किती आहे 7.5 मोजून या बाजूने हा कंस मारावा लागेल. ओके. प्रथम काय करूया आपण एन ओ ची लांबी किती आहे 4.5 सेमी. आपण कंपासच्या साहाय्याने काय करूया मोजून घेऊया 4.5 सेमी. मी मोजून घेतलेले आहे. 4.5 मोजून घेतल्यानंतर एन वरती लोखंडी टोक ठेवा.
ठेवल्यानंतर या प्रकारे कंस मारा. आता एमओ अंतर किती आहे 7.5. 7.5 कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने मोजून घ्या. अंतर मोजून घेतलेलं आहे. आता लोखंडी टोक एम वरती ठेवा आणि जो पहिला कंस मारलाय त्याला कट करा किंवा त्याला एक छेदा. या प्रकारे हे दोन्ही कंस एकमेकांना छेदले त्या ठिकाणचा बिंदू तो छेदन बिंदू म्हणजेच आपला कोणताही शिरोबिंदू ओ. हा ओ बिंदू आपल्याला मिळालाय. आता ओ एम आणि ओ एन काय करा जोडून घ्या. ओ एम आणि ओ एन जोडल्यानंतर ते अंतर लिहायला विसरू नका. ओ एम किती आहे 7.5 सेमी, ओ एन 4.5 सेमी. नंतर आता काय करा कंपास घ्या. आता आपल्याला हा एल बिंदू शोधायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे एम एल किती आहे 6 सेमी. कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने काय करा 6 सेमी अंतर काय करा मोजून घ्या. मोजल्यानंतर एम नंतर एम वर लोखंडी टोक ठेवून या प्रकारे हा कंस करा. मी 6 सेमीचं अंतर मोजून घेतलेलं आहे. एम वर लोखंडी टोक ठेवलं आहे. या बाजूला असा कंस केलेला आहे. ओके. नंतर हे अंतर किती आहे 6 सेमीचं आहे. ओके. हे 6 सेमी मी ऑलरेडी मोजून घेतलेलं आहे. आता ओ वरती लोखंडी टोक ठेवा आणि पहिला जो कंस मारलाय त्याला काय करा या प्रकारे छेदा. छेदल्यानंतर ज्या ठिकाणी दोन्ही कंस एकमेकांना छेदतात तो बिंदू कोणता आहे आपला त्या ठिकाणी बिंदू एल. आता एल एम आणि एल ओ काय करा जोडा. एल एम आणि एल ओ आपण जोडलेला आहे. एल एमचं अंतर 6 सेमी आहे, एल ओचं अंतर 6 सेमी. सो अशा प्रकारे आपण चौकोन एल एम एन ओ ची रचना केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण सराव संच 8.1 पूर्ण सोडवलेलं